चौदगोल मराठी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। इंडियन पॉलिटी, भारतीय राज्यव्यवस्था, एम लक्ष्मीकांत। आजपासून आपण स्टार्ट करत आहोत। पहिलं चॅप्टर आहे ऐतिहासिक पार्श्वभूमी। ऐतिहासिक पार्श्वभूमी, ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना। तर ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केव्हा झाली हे जर तुम्हाला विचारलं तर केव्हा झाली? 1600 मध्ये झाली ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना। राणी इलिझाबेथ पहिली हिने दिलेल्या संधेनुसार ईस्ट इंडिया कंपनीकडे भारतात व्यापार करण्याचे एकाधिकार आले। तर कोणी दिली ही संमती? तर विचारलं तुम्हाला कोणी? राणी एलिझाबेथ पहिली हिने। सुरुवातीस निव्वळ व्यापारी कामकाज करणाऱ्या कंपनीला इसवी सन 1765 मध्ये बंगाल, बिहार, ओरिसा यांचे दिवाणी अधिकार मिळाले। तर दिवाणी अधिकार केव्हा मिळाले? 1765 मध्ये बंगाल, बिहार, ओरिसा यांचे। तर कसले भेटले हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं। तर बंगाल, बिहार, ओरिसा आणि साल जर विचारलं तर किती? 1765। हे सर्व इम्पॉर्टंट पॉईंट तुम्ही नोट करून घ्यायचे। याने कंपनीच्या क्षेत्रीय सत्तेची सुरुवात झाली। इसवी सन 1857च्या उठावामुळे इसवी सन 1858 मध्ये ब्रिटिश राजघराण्याने भारतातील शासनाची थेट जबाबदारी घेतली। ही राजवट 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य देईपर्यंत चालू होती। आता भारताला स्वातंत्र्य केव्हा भेटले हा जर आपल्याला प्रश्न आला तर 15 ऑगस्ट 1947 रोजी। त्यानंतर 26 जानेवारी 1950 पासून राज्यघटना अस्तित्वात आली। राज्यघटना अस्तित्वात केव्हा आली हाही खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। तर केव्हा आली? 26 जानेवारी 1950 पासून राज्यघटना अस्तित्वात आली। परंतु भारतीय राज्यघटनेच्या आणि राज्यव्यवस्थेच्या विविध वैशिष्ट्यांचे मूळ ब्रिटिश राजवटीत आहे। ब्रिटिश राजवटीतील काही घटनांनी ब्रिटिशकालीन भारतातील सरकारच्या संरचनेच्या आणि कार्याच्या कायदेशीर चौकटीचा पाया घातला। या घटनांचा आपल्या राज्यघटनेवर व राज्यव्यवस्थेवर मोठा प्रभाव झाला। तर कोणत्या घटना हे आपण क्रमानुसार बघणार। बघा, सर्वात पहिले कंपनीची राजवट। तर कंपनीची राजवट कालावधी कोणता आहे? 1773 ते 1858 हे तुम्हाला लक्षात ठेवायचे। सर्वात पहिले काय? रेग्युलेटिंग ऍक्ट 1773, रेग्युलेटिंग ऍक्ट। तर रेग्युलेटिंग ऍक्ट कोणता हेही लक्षात ठेवायचे। 1773 ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतातील कामकाजाचे नियंत्रण व नियमन करण्यासाठी ब्रिटिश सरकारने उचललेले हे पहिले पाऊल आहे। तुम्हाला याच्यामध्ये स्पष्टीकरणामध्ये विचारलं जाऊ शकतो पहिले पाऊल केव्हा उचलले। तर तुम्हाला ऍक्ट दिले जातील, रेग्युलेटिंग ऍक्ट। तर वेगवेगळे ऍक्ट दिले जातील, त्यातील कोणता आहे? 1773। या कायद्यान्वये प्रथमच कंपनीच्या राजकीय आणि प्रशासकीय कार्याला मान्यता भेटली। तर कशाला मान्यता भेटली? राजकीय व प्रशासकीय कार्याला। हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे। या कायद्याने भारतातील केंद्रीय प्रशासनाचा पाया घातला। तर केंद्रीय प्रशासनाचा पाया कोणत्या ऍक्ट मध्ये घातला असं विचारलं तर कोणत्या? रेग्युलेटिंग ऍक्ट 1773 मध्ये। या कायद्याने बंगालच्या गव्हर्नरला बंगालचा गव्हर्नर जनरल असे नामाभिधान दिले गेले। बघा, पहिले काय होतं? बंगालचा गव्हर्नर। त्यानंतर या कायद्यानुसार काय झालं? बंगालचा गव्हर्नर जनरल आणि त्यांच्या सहाय्यासाठी 4 सदस्यांचे कार्यकारी मंडळ बनवण्यात आले। लॉर्ड ऑरन हेस्टिंग्ज हा पहिला गव्हर्नर जनरल होता। यावर क्वेश्चन विचारला जातो, पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? या कायद्यापूर्वी बॉम्बे म्हणजे आता आपण काय म्हणतो मुंबई व मद्रास आता काय म्हणतात चेन्नईचे गव्हर्नर, बंगालचा गव्हर्नर हे तिघेही आपापल्या कार्यक्षेत्रात स्वतंत्र होते। बघा, हे स्वतंत्र होते आपापल्या कार्यक्षेत्रात। या कायद्याने मुंबई व चेन्नई गव्हर्नर बंगालच्या गव्हर्नर जनरलला दुय्यम बनवले। त्यानंतर या कायद्याने कोलकाता येथे मुख्य न्यायमूर्ती व 3 इतर सदस्य असलेले सर्वोच्च न्यायालय त्याची स्थापना केव्हा झाली? 1774 स्थापन करण्याची तरतूद केली। बघा, हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे। या कायद्याने कोलकाता येथे कोलकाता येथे मुख्य न्यायमूर्ती व 3 इतर सदस्य असलेले सर्वोच्च न्यायालय स्थापना केव्हा झाली? 1774 मध्ये। त्यानंतर या कायद्यान्वये कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी खाजगी व्यापार करण्याची किंवा स्थानिकांकडून भेटवस्तू किंवा लाच स्वीकारण्यास बंदी घालण्यात आली होती। म्हणजे यावर बंदी होती। कंपनी व्यवहार सांभाळणाऱ्या संचालक मंडळाने भारतातील महसूल, नागरी व सैनिकी कामकाज याविषयी अहवाल सादर करणे बंधनकारक करून ब्रिटिश सरकारने कंपनीवर नियंत्रण दृढ केले होते। बघा, इसवी सन 1764 मध्ये बक्सरच्या लढाईत विजयी झाल्यानंतर कंपनीला शाह आलम या मुघल सम्राटाने दिवाणी अधिकार दिले। तर दिवाणी अधिकार केव्हा दिले, कोणी दिले आणि कोणत्या ऍक्ट मध्ये त्याचा उल्लेख आहे तेही तुम्हाला माहिती पाहिजे। तर कोणत्या? रेग्युलेटिंग ऍक्ट 1773 मध्ये। आणि दिवाणी अधिकार
कोणी दिले? मुघल सम्राटने, शाह आलम या मुघल सम्राटने. त्यानंतर साल जर विचारलं तुम्हाला तर 1764 मध्ये. पिटचा इंडिया ॲक्ट 1784 या कायद्यान्वये कंपनीची व्यापारी म्हणजेच काय वाणिज्य कार्य व राजकीय कार्य यात काय केलं? भेद करण्यात आला. कोणत्या? वाणिज्य व राजकीय कार्यामध्ये. बघा, या कायद्याने व्यापारी कारभाराचे व्यवस्थापन करण्याची अनुमती संचालक मंडळाला देण्यात आली, पण राजकीय कारभाराचे व्यवस्थापन करण्यासाठी विनायक मंडळ म्हणजे बोर्ड ऑफ कंट्रोल स्थापन करण्यात आले. बोर्ड ऑफ कंट्रोल स्थापन करण्यात आले कोणत्या ॲक्टमध्ये हे तुम्हाला माहिती पाहिजे. या कायद्याने एक प्रकारे दुहेरी शासन पद्धती प्रस्थापित करण्यात आली. या कायद्यान्वये भारतातील ब्रिटिशांच्या ताब्यातील नागरी व लष्करी शासन विषयक तद्वतच महसूल विषयक सर्व कामकाजाचे पर्यवेक्षण व निर्देशन करण्याचे अधिकार विनायक मंडळाला देण्यात आले. तर कोणाला देण्यात आले हे खूप महत्त्वाचं पॉईंट आहे, आणि कोणते अधिकार देण्यात आले हेही महत्त्वाचं आहे. त्यानंतर भारतातील कंपन्यांच्या क्षेत्रात ब्रिटिशांच्या ताब्यातील क्षेत्र असे संबोधले, आणि भारतातील कंपनीच्या व्यवहारावर व प्रशासनावर ब्रिटिश सरकारचे सर्वोच्च नियंत्रण स्थापित करणे या 2 कारणासाठी हा कायदा महत्त्वाचा आहे. तर कोणत्या 2 कायद्यासाठी हा कायदा महत्त्वाचा आहे हेही पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे, खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर संधी कायदा 1833 हा कायदा म्हणजे ब्रिटिश भारतातील केंद्रीकरणाच्या दृष्टीने अंतिम टप्पा होता. हा काय होता? अंतिम टप्पा होता. अंतिम टप्पा कोणता होता? संधी कायदा 1833. या कायद्यान्वये बंगालच्या गव्हर्नर जनरलला भारताचा गव्हर्नर जनरल करण्यात आले. बघा, बंगालच्या गव्हर्नर जनरलला भारताचा गव्हर्नर जनरल करण्यात आले. कोणत्या कायद्यात? संधी कायद्यामध्ये. भारताचा पहिला गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम्स बेटिंग होता. तर पहिला गव्हर्नर जनरल कोण होता हेही तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. पहिले ह्यावर नेहमी क्वेश्चन विचारला जातो. त्याला सर्व नागरी व सैनिकी अधिकार देण्यात आले. भारतातील ब्रिटिश नियंत्रणाखाली असलेल्या पूर्ण क्षेत्रासाठी अधिकार असलेले भारत सरकार पहिल्यांदा या कायद्यान्वये स्थापन केले. या कायद्याने मुंबई व मद्रास गव्हर्नरचे कायदे करण्याचे अधिकार काढून घेण्यात आले. बघा, कोणाचे कायदे करण्याचे अधिकार काढून घेण्यात आले? तर मुंबई व मद्रास गव्हर्नरचे कायदे करण्याचे अधिकार काढून घेण्यात आले. पूर्व ब्रिटिश भारतासाठी कायदे करण्याचे अधिकार केवळ भारताच्या गव्हर्नर जनरल यांना देण्यात आले. तर कोणाला देण्यात आले, कोणाजून काढून घेण्यात आले हेही महत्त्वाचे आहे. त्यानंतर पूर्वीच्या कायद्यानुसार बनवण्यात आलेल्या कायद्यांना नियम म्हणजेच रेग्युलेशन म्हणण्यात आले, व या कायद्यानुसार केलेल्या कायद्यांना काय? ॲक्ट्स म्हणण्यात आले. तर रेग्युलेशन कशाला म्हणण्यात आले आणि ॲक्ट्स कशाला म्हणण्यात आले हे तुम्हाला माहिती पाहिजे. या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीचे व्यापारी संस्था म्हणून असलेले अस्तित्व संपुष्टात आले. तर कसले अस्तित्व संपुष्टात आले? ईस्ट इंडिया कंपनीचे व्यापारी संस्था म्हणून असलेले अस्तित्व फक्त प्रशासनिक संस्था राहिली. भारतातील कंपनीचे क्षेत्र हे राजाचे राजा वारसदाराचे उत्तराधिकाऱ्याचे विश्वस्त या नात्याने कंपनी धारण करेल अशी तरतूद करण्यात आली, म्हणजे वारसदाराला ती देण्यात येणार आहे. त्यानंतर संधी कायदा 1833 ने नागरी सेवकांच्या निवडीसाठी मुक्त स्पर्धात्मक पद्धती आणण्याचा प्रयत्न केला. कंपनीमध्ये कोणतेही पद धारण करण्याची किंवा कंपनीच्या सेवेत रुजू होण्याची भारतीयांना बंदी असू नये अशी या कायद्यात तरतूद होती. तथापि संचालक मंडळाच्या विरोधानंतर ही तरतूद रद्द करण्यात आली. तर याच प्रकारे आपलं पहिलं लेक्चर इथेच संपले. जर तुम्ही अजूनही चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.